अंबरनाथ में रक्षाबंधन निमित्त महिला सशक्तिकरण का आयोजन। अंबरनाथ में रक्षाबंधन के अवसर पर महिला सशक्तिकरण को बढ़ावा देने के उद्देश्य से विशेष कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पश्चिम में 22 और 23 अगस्त को ये कार्यक्रम आयोजित किया गया है। गुलाबराव करंजले पाटिल प्रतिष्ठान और जीवीके ग्रुप के सौजन्य से आयोजित इस कार्यक्रम का संकल्प महिला मोर्चा अध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजले पाटिल की ओर से लिया गया है। कार्यक्रम के माध्यम से शहर की महिलाओं को सशक्त बनाने की दिशा में एक ठोस, प्रभावी और ऐतिहासिक पहल करने का संदेश दिया जा रहा है। आयोजकों का उद्देश्य महिलाओं को आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित करना और समाज में उनकी भागीदारी को और मजबूत करना है। आयोजकों का कहना है कि रक्षाबंधन सिर्फ भाई बहन के रिश्ते का त्यौहार नहीं, बल्कि समाज में आपसी सम्मान, सहयोग और एकजुटता का संदेश देने का भी अवसर है। अंबरनाथ में आयोजित ये पहल महिला सशक्तिकरण के साथ साथ सामाजिक एकता और सकारात्मक बदलाव की दिशा में एक महत्वपूर्ण कदम के रूप में देखी जा रही है। गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान आणि जीबीके ग्रुपच्या सौजन्याने रक्षाबंधन स्पेशल उडान फेस्ट आपण परत घेऊन आलेलो आहोत आणि 22 आणि 23 ऑगस्ट या वेळेला आपल्या अंबरनाथमध्येच महात्मा गांधी जे स्कूलचा हॉल आहे तिथे हे प्रदर्शन आहे। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत इथे एक्झिबिशन असणार आहे। खूप सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतोय। ओपनिंग व्हायच्या आधीच लोकांची गर्दी झाली होती आणि खूप चांगले चांगले ऑफर्स स्टॉल धारकांनी ठेवलेले आहेत। ते साड्यांचे स्टॉल्स असतील, त्याचबरोबर ज्वेलरी आहे, त्याचबरोबर हँडबॅग्स आहेत, फूड्सचे खूप सारे स्टॉल्स आहेत आणि मला वाटतं तुम्ही येऊन लोकांनी बघितलं पाहिजे। ह्या महिला आणि 90% स्टॉल्स हे महिलांनी लावलेले आहेत आणि महिलांना प्रोत्साहन देणे हा एक उद्देश ठेवूनच आपण ह्या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे अंबरनाथकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सांगते मी की नक्की तुम्ही या आणि सण सगळे आता येतातच आहेत। रक्षाबंधन आहे, गणपती आहे, तुम्ही नक्की इथे येऊन शॉपिंग करा। खूप सारं डेकोरेशनचं सामान सुद्धा अगदी इथे चांगल्या दरामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे या आणि व्हिजिट करा आणि शॉपिंग करा। मागणी होते। आज सकाळीच एक काका आले होते, त्यांनी सांगितलं ईस्टला सुद्धा सर्वोदय हॉलमध्ये तुम्ही लावा। पण म्हटलं आता लगेच शक्य नाहीये, परंतु नक्की दिवाळीच्या आधी अजून चांगल्या प्रकारचे स्टॉल्स घेऊन आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये इव्हेंट करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्याच्यामुळे दिवाळीच्या आधी आपण नक्कीच एक छान प्रदर्शन आयोजित करू।